नाशकात खोडेनगरचे 300 मतदार वडाळा प्रभागात. मतदार सूचीतील गोंधळामुळे नागरिकांमध्ये संभ्रम. मूळ प्रभाग 23 की 30. मतदार यादीतील चूक. निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह. 250 ते 300 मतदारांची नावं चुकीच्या प्रभागात. आम्ही कोणाला मतदान करणार? मतदार. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पुढील आठवड्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील निवडणूक आयोग मतदान प्रक्रिया प्रभावीपणे करत आहे. मात्र नाशिक शहरातील खोडेनगर प्रभाग क्रमांक 23 मधील सुमारे 250 ते 300 मतदारांचे नाव शहरातील वडाळा गावात म्हणजेच प्रभाग क्रमांक 30 मध्ये आल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच आपलं नाव यादी, मतदार क्रमांक तसेच प्रभाग क्रमांक तपासणीसाठी निवडणूक आयोगाकडून उद्या दुपारी 3 वाजेची वेळ दिली आहे. मात्र या सर्वसामान्य मतदारांना आपलं नाव आपल्या प्रभागात नसून हे एका वेगळ्याच प्रभागात असल्याची माहिती आज उशिरा समजल्याने त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. आमचे नाव आमच्या मूळ प्रभागातच राहावे. आम्ही मूळ प्रभाग क्रमांक 23 मध्ये राहतो आणि प्रभाग क्रमांक 30 मधील नगरसेवकांना कसं मतदान करणार असा प्रश्न आता या मतदारांपुढे पडला आहे. त्यामुळे आमचे नाव हे प्रभाग क्रमांक 23 मध्ये म्हणजेच वडाळा गावातच असायला पाहिजे अशी मागणी आता या मतदारांनी केली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने आमचे मतदान हे आमच्या मूळ प्रभाग क्रमांक 23 मध्ये म्हणजेच खोडेनगर मध्येच द्यावे. त्यामुळे हरकतीसाठी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी यावेळी मतदारांनी केली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगावर यावर काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. नहीं, तुम कुछ मत करो। तुम क्या करो, तुम्हारे जो वोटर आईडी है ना, वो वोटर आईडी के जो है ना उससे भेजो। और नहीं तो ये है ना शाइन मिर्जा इनका ऑफिस है ना, वहाँ जाओ, वहाँ तुम्हारा नाम कौन से इसमें आया वो चेक कर लो। तुम्हारा नाम क्या? अंसार पठान। अंसार पठान। ये तो पैसा नहीं। हाँ, तुम डायरेक्ट चले जाओ। कहाँ पे? शाइन मिर्जा का ऑफिस मालूम है ना, वहाँ चले जाओ। ज्यादा से मुदत आखिरी है 3 बजे तक। अगर तुम्हारा नाम यहाँ आएगा तो वेल एंड गुड, नहीं ये तो भैया ये यादी के ऊपर में अपने को अभी ऑब्जेक्शन लेना है गवर्नमेंट के खिलाफ। ये 23 नंबर प्रभाग की जो यादी है। अच्छा, वो बताइए। वो सब चेक करेंगे आप लोग बाद में। अपने को अभी बाइट देना है मीडिया में, एक बाइट देना है, बाइट देना। तेईस नंबर की पूरी 23 नंबर की 40,000 वोटर है। 40 से 38 आओ नहीं दर्शक वोटर यादी है। अभी जो महानगर पालिका, नगर परिषद, जिला परिषद, ये जो वोटिंग अभी जो आने वाला इलेक्शन, ये इलेक्शन के अंदर जो यादी है अपने वोटर यादी, वो यादी के अंदर में अभी हमने जो नाम चेक करे तो उसमें से आधे, हालांकि हम खोड़ेनगर हमने वोटर जब दिए थे तो हमने डीजीपी नगर प्रभाग 23 नंबर में ही अपने मतदान किए थे। मगर ये अपने को उनसे जानना है और हमारा ये तो बहुत कम दिए, कल दोपहर तक ही इसका टाइमिंग दिए। तो हमारा ये मांग रहेंगी गवर्नमेंट से कि ज़्यादा से ज़्यादा इसकी वक्त हमको 23 में रहे। हम ये खोडेनगर प्रभाग 23 या भागामधून मी अजीज पठाण असे प्रशासनास सांगू इच्छितो की मागच्या वेळी आम्ही या खोडेनगर प्रभाग 23 मध्येच वोटिंग केलेलं होतं, परंतु या वेळेला वोटर लिस्ट आम्ही पाहता त्याच्यात कमीत कमी 200 ते 250 वोटर लोकांचे नावे हे प्रभाग 30 मध्ये गेले असल्याने संपूर्ण वोटर हे नाराज झालेले आहे. आणि त्यात यादी आम्ही बघता यादीच्या याच्यामध्ये बरेच लोकांचे नावं आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी एक तो मुदत कमी दिलेली आहे, ती मुदत वाढवून द्यावी व आम्ही आमचे सगळ्यांचे वोटर प्रभाग 23 मध्येच ठेवावे ही आम्ही प्रशासनाला विनंती करतो. आम्ही खोडेनगरवासी आम्ही आता मतदार यादी चेक केली. मतदार यादीमध्ये आमचे जे नाव आहे ते खोडेनगर मध्ये म्हणजे वॉर्ड क्रमांक 23 मध्ये न होता ते वॉर्ड क्रमांक 30 मध्ये म्हणजे वडाळा गावात गेलेले आहे. आम्ही जर राहतो या खोडेनगरमध्ये तर आमचे वोटिंग लिस्टमध्ये नाव वडाळामध्ये गावामध्ये गेलेले आहे. आम्ही नगरसेवक, आम्ही इथं राहणारे नगरसेवक तिथल्या वॉर्डमध्ये कसं मत देणार बरं? हरकतीसाठी जी मुदत दिलेली ती फक्त उद्या 3 वाजेपर्यंत आहे. एवढ्या 4-5 दिवसात आम्हाला शक्य नाही. एक तर आम्हाला आत्ता माहिती झालेली आहे, त्याच्यात आम्ही एक सदर्भ फॉर्म बघितलेला आहे. या फॉर्ममध्ये आम्हाला त्यांनी माहिती द्यायला लावलेली आहे.
त्याच्यासाठी पेपर पण 3 ते 4 पेपर सांगितले, लाईट बिल सांगितलंय, आधार कार्ड सांगितलंय आणि वोटिंग लिस्ट पण सांगितलेले आहे. हे 3 पेपरच्या व्यतिरिक्त त्यांनी असं सांगितलं का तुम्ही मागच्या विधानसभेमध्ये जे म्हणजे झालेल्या विधानसभामध्ये जे मतदान केलं त्याचं पण डिटेल द्या. जो अनुक्रमानिका नंबर याच्यामध्ये आहे, प्रत्येक माणूस कुठून आणू शकतो. याच्यासाठी प्रशासनाने आमच्यावर मेहरबानी करावी. आमच्या वॉर्डमध्ये आमचे नावं पूर्वरित देण्याकरता आम्हाला एक तर मुदत पण द्यावी आणि प्रक्रिया सोपी करावी. हा SIRच्या आधीचा SIR आहे का याची आम्हाला शंका यायला लागलेली आहे. आम्हाला आमच्या वॉर्डमध्येच आमचं वोटिंग झालं पाहिजे. आमची प्रशासनाकडे आणि निवडणूक आयोगाकडे आमची मागणी आहे. संबंधित त्यांनी दखल घेऊन आम्हाला जास्तीत जास्त थोडासा वेळ वाढून द्यावा, किमान महिनाभर किंवा 15 दिवसाचा वेळ द्यावा. आम्ही लोकांपर्यंत पोहोचून आमच्या वॉर्डमध्ये लोकांना सांगू शकतो का आमच्या लोकांचे इथे नाव आले पाहिजे. कारण प्रत्येकाला माहिती नाही. हे आम्ही सदर 2-4 ठिकाणी संबंधित लोकांची चौकशी केल्यावर आम्हाला असं आढळले की आपले नावं तिकडे गेलेले आहे. तर कृपया प्रशासनाला पण विनंती आणि निवडणूक आयोगाला विनंती आहे की आमचे सर्व नावं इथं घ्यावा आणि मुदत वाढून द्यावा. ही आमच्या सर्व लोकांची कळकळीची विनंती आहे. न्यूज 24 महाराष्ट्र, नाशिक.